नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला. काल ती आमची वेलवेट, तिला काय झालं होतं, तडफडली आणि तिचा पण जीव गेला. जसं सेम मागच्या रविवारी ते दुसरंवालं करडू होतं ना, ते जसं करत होतं ना तसंच आमची वेलवेट पण करत होती आणि म्हणजे मेलीच शेवटी. आता आम्हाला तरी नेमकं काय झालं होतं हे कळलं नाही. आणि ह्या तुमच्या कमेंट बघा, तापलेल्या दंतनाशक पाजा, त्यांच्या पोटात दुखत आहे. आता तापलेल्या दंत म्हणजे काय, एकदा एक्सप्लेन करू शकता तर प्लीज करा. आणि शेळीपालनात बंदिस्तमध्ये फिरण्यासाठी, करडा आणि शेळ्या फिरण्यासाठी जागा जास्तीत जास्त असेल तर रोगराई कमी येते, हे बरोबर आहे. पण आता सध्या आमच्याच घराचं काम चाललं आहे म्हणून आम्ही इथं यांचं एवढी स्पेस आम्ही घेतलेली आहे. नाहीतर शेळ्यांना आमच्या भरपूर जागा आहे. आणि त्यात आता ही दोन इकडं सगळं आमचं सामानच ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे जरा त्यांना जागा कमी झालेली आहे, गाडी वेडी. तर ते गोलामध्ये आम्ही ठेवलं होतं ना, तो गोला मी साईडला काढून टाकला. आणि आता बघा राहिलेली ही पाट राहिले आणि हे दोन करडं राहिलेत. तर हे बारीक करडू पण असंच होतं, पण आता त्याला आंघोळ घातली, दूध बीत पाजतोय. तर मित्रांनो, तुम्हाला असं वाटेल का आम्हीच काळजी घेत नाही. माझी मम्मी दिवसाचं 1 लिटर दूध घेते, रोज 40 रुपयाचं दूध, कधी देसाड कधी रोज, करड्यांना पाजण्यासाठी बरं का, आम्हाला नाही, करड्यांना पाजण्यासाठी. इतका म्हणजे असं जरी विकायचेच असले पुढं जाऊन ना, तरी जीव आम्ही जसं काय आमचेच लेकर आहेत असं हे करतो. पेंट पण असते त्यांना. तरी पण म्हणजे नेमकं काय घडत होतं आम्हाला कळलंच नाही. एकाएकीच काय झालं त्याला. ते चांगलं होतं, सकाळी उठलो होतो ना आम्ही तेव्हा ते चांगलं होतं. सकाळी पेंट पण खाल्ली त्यांनी, गवत पण खात होतं. आणि दुपारनंतर ते बसलं आणि आम्ही म्हटलं मम्मीला, थोडंसं इथं आमच्याच घराचं मुरम आहे, आणून थोडं टाकू आहे, शेणाला थोडं पावसाळ्यात त्रास नाही होणार. कारण कसं आहे, पाणी घुसलं तसे बाहेरच असतात बघा, खाली कसं खडगासारखं आहे ना, इथं पण थोडंसं खडगासारखं होतं. पाणी भरलं तर सगळ्या शेळ्यांना त्रास होईल आणि आम्ही आतमध्ये राहणारे म्हणल्यावर शेळ्या बाहेरच आहेत, तर पावसाने भिजलं तर त्या अजून आजारी पडतील, म्हणून थोडंसं मुरम आणून टाकत होतो. तर मी काढायला बाहेर बघते तर मम्मी बघते बसलेलं आहे. आणि मग ते बाहेर काढलं तर ते एकदम वेगळंच करायला लागलं, जसं ते पहिलं करडू करत होतं. मला तर भीती वाटत होती बघून, पण ते तसंच गेलं. तर आता आम्ही ही बाकीची आहेत ना, ही अशीच मोकळी ठेवलेली आहेत. आणि रात्री झोपायला गोदाडीत घेतली होती ते दोघं जण, आणि ही आमची एकादस, तिघं घेतली होती. आणि ही बाई आता झोपतच नव्हती गोदाडीत, सारखी ओरडत होती आणि अंगा उड्या मारत होती. आता तिचं वजन काय कमी असेल का, मग तिला दिली बाहेर काढून, तर ती तिच्या आईपाशीच बसली होती. आमची वेलवेट बिंदास फिरते, तिला कोण मारत नाही, काय नाही. एकादश. माझ्यासारखं वेलवेटच नाव येतंय तोंडात. आणि त्याच्यात पण ते जे बोकड आहेत ना, ते पण थोडं बंदिस्तच सारखं झालेलं आहे ना, पॅक एकदम. त्याच्यातनं पण आम्ही आमच्या पाटी काढून घेतल्या. ही आमची कुची होती त्याच्यात. आणि हिला तर बघा ना, बोकड आहेत ना, अंगा उड्या मारून. पण तिला केस उगवायला लागलेत, हे बघा, परत केस उगवायला लागलेत बारीक. पण आता तेवढी जागा भरायला टाईम लागेल ना. आणि खाऊन पण देत नाही, ते बोकड इतके हलकट आहेत ना, मारतात डायरेक्ट, खाऊन देत नाही. हिला पण बाहेर काढले, दिवसभर बाहेर बांधतो आणि संध्याकाळी कसं गार वाजतं ना खूप, त्यांच्या इकडे एकटे होईल त्यांना. तिकडं कसे ते सगळेजण असे एकमेकांना चिपकून झोपत होते, मग संध्याकाळचं त्यांना आत टाकतो. बाकी हे कसे आमचे जोड्या गुरफटून बसलेले असतात, त्याच्यामुळे त्यांचं काही नाही एवढं. ते बघ तिचं केस दूध ते नाही. हे असं काय करते ती. पण ती तर लागलेलीच नव्हती, तिला दूध कुठून येणार. तर ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान कमेंट करत जा. खूप धन्यवाद.